नमस्कार, मराठी निर्भीड बातम्यामध्ये आपलं स्वागत आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या क्षेत्रात दिल्ली दरबार या ठिकाणी जे ब्रिजचं काम चालू होतं त्या ब्रिजचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही। असे असताना देखील शिंदे गटाचे कार्यकर्ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने इकडे त्यांनी या ब्रिजचं ओपनिंग केलं आहे। आपण पाहू शकता इथे बघा, या सळ्या इथे पूर्ण अशा अजून ओपन आहेत। इथे अजून डिवायडर लावलेले नाही आहेत। इथे लाईटचं काम चालू आहे। ब्रिजवरती अजून लाईट नाही, पूर्ण रात्री अंधार असणार आहे। आणि असे असताना या ब्रिजचं आज या ठिकाणी ओपनिंग करण्यात आलं आहे। गाड्यांची वाहतूक चालू झालेली आहे। तरी वाटतं की या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे। एकच प्रश्न उपस्थित होतो की परिवहन मंत्री हे शासनाच्या अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याच्या ऐवजी नागरिकांना का वेठीस धरत आहेत? कारण की परिवहन मंत्र्यांचं हे शासनाचे अधिकारी ऐकत नाही का? कारण की सप्टेंबर 2024 ला परिवहन मंत्र्यांनी याच ठिकाणी या ब्रिजचं उद्घाटन करण्यासाठी एक आश्वासन दिलं होतं की एप्रिल 2025 मध्ये या ब्रिजचं आम्ही उद्घाटन करणार आणि या ब्रिजचं काम पूर्ण होणार, असं NHAIच्या अधिकाऱ्यांच्या समोर त्यांनी आश्वासन दिलं होतं। तो गणेश चतुर्थी के बाद में ही उसका काम तुरंत चालू हो जाएगा। और खुशी की बात तो ये है कि इसके लिए ज्यादा टाइम नहीं लगेगा। नेशनल हाईवे अथॉरिटी के हमारे सुमित कुमार जी जो है वो मैनेजर इस प्रोजेक्ट के, उनका कहना है कि करीबन अगर हम तुरंत काम अगले हफ्ते में या 10 दिन में चालू कर देते हैं तो अप्रैल महीने तक इसका काम पूरा होने की हमें आशंका है कि ये काम जल्द से जल्द पूरा हो जाए और लोगों को उसका सहूलियत मिले। परंतु अधिकाऱ्यांनी त्यांचं कुठलं ऐकलं नाही। या ठेकेदाराने देखील काम त्यांच्या म्हणण्यानुसार काम पूर्ण केलं नाही। आणि त्यानंतर आता 10 दिवसाआधी त्यांनी पुन्हा ठेकेदाराला दम दिला। एक बातमी प्रसारित झाली की ठेकेदाराला परिवहन मंत्र्यांनी दम दिला की 20 तारखेपर्यंत या ब्रिजचं जर उद्घाटन झालं नाही तर प्रत्येक दिवसाला त्याला दंड आकारण्यात येईल। हमारे नेशनल हाईवे अथॉरिटी के लोगों को, ठेकेदार को मैंने 10 जून की डेडलाइन दी है कि 10 जून तक ये काम आप कंप्लीट करो। याचं काम चालू केलेलं आहे। उड्डाण पुलावर पथदिवे आहे, लाईट पोल्स आहेत आणि लाईट पोल लावण्याचं काम सुद्धा आता 20 तारखेपर्यंत कंप्लीट होईल। असं हो जाएगा ना 20 तारखेला लाईट पोलचं काम सुद्धा 20 तारखेपर्यंत कंप्लीट होईल असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे तो काही अडचणीचा सामना करावा लागणार नाही। फक्त काही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं बॅरिकेड्स वगैरेचं काम बाकी आहे, मी त्यांना ते पूर्ण करायला सांगितलंय। परंतु काही गोष्टी जर आपल्याला मिळवायच्या असेल तर थोडासा संयम राखावा लागतो। आम्ही संयम राखलेला आहे, पण 20 तारखेला जर काम चालू यांनी गाड्यांना रस्ता दिला नाही तर मात्र राहिला जाणं यांच्या विरोधामध्ये मला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करावी लागेल। मग जर ठेकेदारांनी पूर्ण काम केलं नव्हतं 20 तारखेच्या आधी तर परिवहन मंत्र्यांनी ह्या ब्रिजचं उद्घाटन ओपनिंग का केलं? त्या ठेकेदाराला दंड लागू नये म्हणून का? नागरिकांना वेठीस का धरलं? जर हा ब्रिजचा आता ओपनिंग झालाय, जर कुठला अपघात झाला तर याला जबाबदार कोण? हे ओपनिंग होत असताना या ठिकाणचे ट्रॅफिकचे PI या ठिकाणी हे देखील उपस्थित होते, परंतु त्या ठिकाणी त्यांनी कोणताही त्या कार्यकर्त्यांना विरोध करताना दिसले नाहीत। उलट त्यांना सहकार्य करत होते की तुम्ही ओपनिंग करा, आम्ही तुम्हाला मदत करतो। सर क्या कहेंगे, 20 तारीख का डेडलाइन था और 20 तारीख को ही एक लाइन इस ब्रिज की चालू कर दी गई। एक लाइन चालू कर दी गई सुबह, और जो मुंबई से फाउंटेन होटल की तरफ जा रही लाइन वो अभी थोड़ी देर में 10-15 मिनट में चालू करेंगे। ये सिक्योरिटी, यहाँ की सिक्योरिटी का ब्यौरा लिया गया है। हम लोग देख रहे हैं कि गाड़ी चालू करेंगे जब ट्रैफिक नहीं हो या कोई एक्सीडेंट नहीं हो, लोगों को कोई आहत नहीं हो, तो इसका हम लोग थोड़ा जायजा ले रहे हैं। और इसके बाद ये लेन जो है फाउंटेन की तरफ की वो चालू कर दी जाएगी। फिलहाल तो ये 2 लेन चालू कर दी जाएगी, क्योंकि ये बैरिकेडिंग, ये साइड का जो डिवाइडर है, ये दीवार है, तो उसका काम पूरा होने के बाद ये तीसरी लेन चालू कर दी जाएगी। फिलहाल तो 2 लेन हम चालू कर रहे हैं। सर यहाँ से जो प्रवासी गुजरते हैं उनको क्या संदेश देंगे कि यहाँ पे अभी भी फिलहाल डिवाइडर का जो काम है थोड़ा बहुत बचा हुआ है, जिसको सेफ्टी के ये आप क्या देंगे? लोगों को ये अच्छा हो जाएगा कि काफी दिन का इंतजार उनका खत्म हो चुका है, क्योंकि ट्रैफिक यातायात यहाँ ये नए ब्रिज से चालू कर दी गई है और सेकंड लेन भी अभी चालू कर दी जाएगी। और जो एक लेन है जहाँ काम चालू है उधर हम लोग डिवाइडर रखने वाले हैं, जो हिसाब से वहाँ कोई व्हीकल, गाड़ी या मोटरसाइकिल वहाँ नहीं आए, इसका हम पूरा यहाँ ख्याल रख रहे हैं। हे कशा प्रकारचे शासकीय अधिकारी त्यांच्या दबावाखाली काम करत आहेत? जर काम इथे चुकीचं होत आहे तर शासकीय अधिकाऱ्यांनी त्या कार्यकर्त्यांना रोखलं पाहिजे होतं। तुकाराम मुंढेंसारखी कोणाची हिंमत होत नाही की अधिकाऱ्यांना की मंत्र्यांना जाब विचारला जाईल, त्याच्या कार्यकर्त्यांना जाब विचारला जाईल। परंतु आज या ठिकाणी कुठेतरी चुकीचं होताना दिसत असून सुद्धा शासकीय अधिकारी इथे येऊन फक्त
त्यांच्या दबावाखाली काम करताना दिसत होते आणि जे चुकीचं काम होतं त्याला कुठेतरी समर्थन करताना दिसत होते आणि हे ब्रिजचं ओपनिंग चालू झालेलं आहे. तर यापुढे हेच पाहणं योग्य राहील की ह्या ब्रिजचं काम किती लवकर पूर्ण होतं आणि हे सुरळीत काम पार पडतं.